मित्रांनो, ही आपली मोलकरी नाही बघा. भांडी बिंडी सगळे चकाचक घासती. त्याच्यामुळे आहे ना, शिल्लक टाइम भेटला तर कोणाची भांडी बिंडी घासायची असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा. बरं, कशी भांडी ती रॅकची काढल्यात होय. शेअर्स करा, कमेंट करा, नवीन असेल तर सबस्क्रायबर करा. भांड्या घासल्याबद्दल. आणि कोणाची भांडी घासायची असली तर दिलेल्या नंबरवर कॉल करा. 9860 बोकडं 1 पाठ. ह्या नंबरवर कॉल करा. 2-4 दिवसाला एवढी भांडी असल्यावर घासायला तू वायताकशील करा. पण रोज रॅकची काढायची भांडी घासाय. त्याला काय होतंय? पण आता सण नाही, सूद नाही, मध्येच कसं काय काढलं तो? जितकं स्वच्छ राहील ना, जितकं स्वच्छ करेल ना तेवढं आपल्या शरीराला चांगलं असतं. मेन म्हणजे खरं शरीराला चांगलं म्हणजे कसं स्वच्छ राहिले का? आजार पण वाढत नाही. आज मी तर 6-6 महिने आगोळच करीत नाही. मी तुम्हाला घरात राहून देईन का? हा, मी तुम्हाला घरात राहून देईन. आंघोळीच्या गोळ्या भेटतात की. खरंच रिअल मध्ये जेवढं स्वच्छ राहील ना तेवढं आपल्या शरीराला चांगलं आहे. आणि कंपल्सरी स्वच्छ राहीलच पाहिजे. स्वच्छ हिथं स्वच्छ कुठे नसतं. आमचा गोठा सुद्धा स्वच्छ आहे बघा. आमचा गोठा सुद्धा स्वच्छ असतो. काय आमच्या गाया सुद्धा लोकांच्या गायावर मळलेल्या नसतात. पांढऱ्या फेक आहेत गाय. काय काय त्या गाया दुधावानी दुधून गाया सारख्याच पांढऱ्या फेक आहेत गाया. कोणची गाय मळलेली दिसती बघा. हा, आणि ही तुम्हाला माहिती का, सगळ्या गाया म्या दुटल्यात. तो दुटल्यात होय. मी गेलतो बाजारला आज, मॅडमनी गाया धुवून काढल्यात सगळ्या. काय चकाचक दिसतात गाया. हाल्या तुटलाय का रे? अयो, हाल्या व्या चकाचक केलाय का? हाल्याला पावडर लावायची ना, लय काळा दिसतोय. थोडी पावडर लावून गोरा करायचा ना. सगळं चकाचक केलंय का? सगळं चकाचक. गोठान बिटान सगळं चकाचकच आहे. जरा गोठा बारीक पडतोय, गोठा वाढवावं लागेल काय रे आपल्याला. ही मल्किंग मशीन आहे आपलं. दाराचा टाइम झालाय आता. मुक्त गोठा कोणाला बघायचा? आपला मुक्त गोठ्याचा गेट आहे. ही बारीक आहे, थोडा आहे, बारीक आहे. गरीबा गोरेबाचा मुक्त गोठा आहे का? इथं एक गेट आहे आणि तिकडे एक गेट आहे. कसं काय वाटतंय? कशा काय दिसतात गाया? पांढऱ्या फेक. त्याला आहे ना अशा गाया चकाचक करायला कोणाला बी सांगतो. कोणाच्या गाया चकाचक करायच्या असल्या ना कोणाच्या बी, त्याला प्रेमाने बायकोला जीव लावावा लागतो. त्याला काय करावं लागतं? बायकोला जीव लावावा लागतो. जीवापाशी काय सुद्धा नाही. खरं सांग का, रिअल मध्ये सांगायचं म्हणजे हा, त्या माणसाला आवड लागते, छंद लागतो, नाद लागतो. आणि त्या स्वच्छतेची आवड असली ना नक्कीच. खुशालला का मिरबळ झोपतोय आणि आज तो गाया धुवून काढ्यात. मी बाजारला गेलो की तू म्हणली असं ही काय धुवून देणार नाही तर मळाली नाही. मी माझ्या लयच गाया पांढऱ्या तक झाल्यात आज. आज स्वतःचं डोकं सुद्धा विचारलं नाही. आज पूर्ण समजा स्वच्छ म्हणजे सारखंच असतं कंपल्सरी. पण एखादा वेळ, एखादा दिवस आठवड्यातनं म्हणा, 10 दिवसातनं म्हणा, 15 दिवसातनं वेळ काढायचा आणि स्वच्छ. गायात ना गाया किती दिवसाला धुतो? गाया किती दिवसाला धुतो सांग बरं तू? गाया 15 दिवस महिन्याला धुतो. 15 दिवसालाच गाया धुतल्या पाहिजेत, महिन्याला सुद्धा नाही धुतल्या पाहिजेत. 15 दिवसाला महिन्याला. मुक्त गोट्यात एक तर गाया भरत नाही तर गावानीला गाया. आम्ही एक जणाचा गोठा बघायला गेलतो गाया बघायसाठी. काय गाया भरल्या होत्या. त्या गाया बघूनच मला वाटलं गाया नाही, धंदा न करावा. त्या माणसाने धंदा न करावा. आणि तो म्हणला परवडत नाही. त्या गायांखाली स्वच्छता नसल्यावर कसं परवडन मला सांगा ना. त्याने गाय बिचाऱ्यांनी काय काढल्या होत्या. त्याच्याकडे बी लय गाया नव्हत्या. 6-7 गाया होत्या. 6-7च वारकड वासरा होते. त्या वारकड वासराला चारून तो कटाळा होता खरं म्हणजे. त्याच्यामुळं तो म्हणला मला काय राहत नाही. आणि बिचाऱ्याला राणी एकरभर. तसं नाही माझं ऐका. रिअल मध्ये म्हणजे एका हाताने टाळी वाजत नाही. खरं म्हणजे सांगायचं समजत माणसांवरती पण अवलंबून नसतं. थोडंफार लेडीजनी पण लक्ष द्यावं लागतं गोठ्यात म्हणा
घरात म्हणा समधीकडे आता थोडं लक्ष दिल्याच्या नंतर आहे ना खरोखर लक्ष्मी नांदती 100% नांदती. करणारा माणूस एकटा असल्यावर नाही जुळत. हा एका हाताने टाळी वाजत नाही. एका माणसाने एकट्यानेच बघणं आता तू म्हणती एक हाताने टाळे वाजत नाही मग काय मी बी भांडी धुवू लागावं तुला आला का भांड्याचा विषय नाही. बघा कसं कुचक बोलती या. भांड्याचा विषय नाही रिअल मध्ये आहे. हा मध्येच काय झालं सांगू का गायक गागायचं देणार नाही. सोड. गाया सोडल्या पडायले बाजू बांधली ना आड्याले बाजू बांधायची ध्यान नाही. आणि तिने एकीने तपलं खुराक खाऊन घेतलं आणि चालले दुसरीकडे खायला तेव्हा पळालो मग. म्हटलं काय झालं नेमकं मग म्हणते दार गाय बांधायचं ध्यानातच नाही. आता कसं गाय एका जागेवर जाते हालत नाहीत काय नाही त्याच्यामुळं मग लक्षात पण राहत नाही. गाय बी क्वालिटीचे सांभाळा. दिवस आल्यात आता शेतकऱ्याचं दुधाचं दिवस आल्यात. आता गायांना मार्केट पण लय गायांचं मार्केट लय झाले. आजच बाजारात गेलतो 1.5 लाख आणि 2 लाखाशिवाय गाय म्हणिनात. लय मार्केट म्हणजे लय हल्लंय. आपणच की नाही असतंच चला आता. असू द्या हा. 4 गाय आणल्याशिवाय राहत नाही मी आता. हा ना. का आता माझी सांभाळणार आहे खंबीर आहे ना तिला मी लय जीव लावतो प्रेमाने. आज हिरबळ आहे ना खोटं नाही खरोखर सांग. तुला मी काय आणू उद्याच्याला वडापाव आणू का भजी मला तसे आवडतच नाही तर मग काय आणू. मी अख्ख्या पूर्ण दिवसभरात आज मी बळ्यात अर्धी चपाती खाल्ली असून पण आज कामावर द्या नाही आज खाण्यापिण्यावर द्या नाही. आज काम होणं महत्वाचं आहे. आणि आज लय आज इमानदारीने सांगायची किती बारे झोपली. आज असं 5 मिनिटं सकट बसले ना आज एक सकट व्हिडिओ काढला नाही काय नाही असं त्यांनी कॅमेरा धरलाय त्याच्यामुळं मी ती पण बोलते नाहीतर आज कॅमेरा धरणं आणि काढणं पण अपेक्षित नव्हतंच. आणि भरपूर काम होतं त्याच्यामुळं आपण तर गेलो बाजारला मस्तपैकी आलो बाजार फिरून आलो पाय दुखायला लागलं पडलो आराम खायला टाकलं स्वराला शाळेतून जाऊन आणली मार महिन्यामध्ये आता धाराचा टाइम झाला गाया सोडून निवांत. धारा काढायचं काम आपल्याकडे. जवळजवळ 2-3 बादल्या कपडे असतील. आमचा बिना कपडे मारवा 1 नंबर कठीण नाही. त्याच्या दिवसात मला वाटतं 3-4 तरी ड्रेस होत्या इकडून आला की बदलणार गावाच्या खाली सकाळचा एक बदलणार संध्याकाळी दुपारी आल्यावर एक बदलणार परत 3 वाजता एक बदलणार लेकरूच आहे बदलीत असते. संध्याकाळी दूध घालायचं का मी एकदा बदलणार. लय भरपूर ठेवलं 4 ड्रेस तर लय कपडे समजी कपडे. चला कपडे बदलीत असतात. दिलेल्या माहिती करता सगळ्यांना धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद. बर हा बाय बाय. बाय बाय. कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्रायबर करा. जे जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला नक्की राम कृष्ण हरी माऊली. मानाचा वेळ झाली बघा मस्त अशा बाजरीच्या भाकरी बघ ना चाललेल्या आहेत आणि तव्यावरतीच भाजते मी. इकडे बघा मस्त थापून ठेवली. बोल हे करू का बस एवढंच का ताडीने इकडे बघा मस्त अशा मिरच्या निसल्यात. बस ताडी हा बस हो का कोथिंबीर निसू आपल्या चिरून निसून ठेवली. इकडं आहे लसूण. हे एवढं मी केलंय हो का आता थांबा तुम्हाला नाही दाखवते. मनी म्याव कशी बसली. म्हणून मनी म्याव बसली मस्त पिकी काय झाली. बसली माझी हा बघा मस्त अशी छान भाकर भाजलेली. भाकरी चालल्यात भाजीत इकडं स्वराचं बी चाललंय.